तर बघू शकता कालचा आपण शिवलेला ब्लाऊज हा पूर्ण तयार झालेला आहे. फिनिशिंग पण बघू शकता तुम्ही. तर ज्या ब्लाऊजचं मी कटिंग दाखवलं होतं त्याची ही आपली माप आहे. ही 13.5 इंच, छातीचं घेर आहे 32 इंच, 29 इंच आणि 9.25 इंच ही बाही आहे. तर आपण आता ब्लाऊज शिवायला सुरुवात करतोय. ठीक आहे. तर सगळ्यात आपण शोल्डरच्या मध्यावर आपण इथे टक्सच्या खुणा करून घेणार आहोत. साडेतीन ते 4 इंच ते 5 इंचाच्या आसपास तुम्ही कुठेही खुणा करू शकता, 4 ते 5 इंचापासून. आणि हे जस्ट आपल्या गळ्याच्या वर किंवा छोटासा घेतला तरी पण चालेल, काही हरकत नाही. तर इथे मी बॅक साईडला पण तसंच करून घेतलं आहे. तर मी डायरेक्ट फोल्ड करणार आहे. ही सरळ बाजू आहे ब्लाऊजची, ती आपण ह्याच्यावर टाकतोय आणि हेच फोल्ड करून घेत आहोत. अशा पद्धतीने पण 1/2 इंचाचं मार्जिन घ्यायचंय. ही सरळ बाजू आणि ही पण सुलट बाजू. तर आपण टिप मारून घेऊयात अगोदर सगळ्यात आधी. अशा पद्धतीने 1/2 इंच मारली. मग बॅक साईडला आपण इथं दाबटीप टाकून घ्यायची. तर आता हे हवेत आपले प्रिन्सेस कटचा फ्रंट साईड, जो की आपल्याला पॅडेड शिवायचा आहे. त्यामुळं आपण अगोदर फ्रंट साईड शिवून घ्यायची आणि नंतर अस्तरची साईड शिवून घ्यायची. ठीक आहे. तर हा आपला इथला भाग आहे हावाला. तर हा याच्या सुलटी बाजू आणि सुलटी बाजू अशी करायची आणि इथून आपण जस्ट टिप मारून घ्यायची. 1/2 इंचाच्या अंतरावरच मारून घ्यायची ही टिप पण. मग इथं आपलं आलं की थोडासा अंदाज येतो आपल्याला खालीवर कितीशी अंतर राहतंय ते. मग थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं आपण. इथे थोडंसं इकडचं कापडाला ताण द्यायचं. हे पहा, बघू शकता तुम्ही. हा आपला छान असं तयार झालंय. मग इथे कट मारून घ्यायचेत आपल्याला. ठीक आहे. जर इस्त्री करणं शक्य असेल तर तुम्ही इथे इस्त्री पण करून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला प्रेस केलं की हे पूर्ण प्लेन होऊन जाईल. मला शक्य नाही आहे सारखं सारखं इस्त्री करायला उठणं, सो त्यामुळं तुम्हाला मी हे सांगते. ठीक आहे. तर हा फ्रंट साईड तयार झाली एक साईड. आता दुसरी साईड पण त्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आपल्याला. तर अशा पद्धतीने आपली दुसरी साईडमध्ये एवढं अंतर फरक पडतोय बघा. तर तेवढं चालून जातं, काही प्रॉब्लेम येत नाही त्याने. अर्धा इंच आपलं कापड इकडे तिकडे होतच असतं, त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. इथे पण लॉचेस मारून घ्या. अशा पद्धतीने हे आपल्याला छान असं दिसून जाईल. ठीक आहे. तर आता ह्याच पद्धतीने आपण अस्तर पण शिवून घेणार आहोत. काहीच फरक नाही आहे, फक्त आपल्याला इथे मार्किंग करायची. मग अशी केली होती नाही,
आपल्याला इथं पॅड जोडायचं आहे, त्यामुळे इथे थोडंसं लॉच मारून घ्या तुम्ही. सेम जसं फ्रंट साईड शिवले आपण तसंच शिवायचं आहे. इथून हे पलटी मारून असं करून घ्यायचं आणि इकडच्या साईडचं पण हे असं करून घ्यायचं. ठीक आहे. हे पहा किती छान पफ आलाय आपला. आणि इथे पण आपण अशाच पद्धतीने टिप मारून घेऊयात. नमस्कार सर्वांना, हॅलो सगळ्यांना. अशा पद्धतीने आपण छान करून घेऊ शकतो सगळ्या गोष्टी. इथं अर्धा इंचाचा फरक पडतोच बऱ्यापैकी. हे पहा. तर आता आपल्याला इथे पॅड जोडून घ्यायचेत. सगळ्यात अगोदर आपण पॅड मी अगोदर जोडत नाही ब्लाऊजचे, शेवटी पॅड जोडते सगळे. आधी हे सगळं काम पूर्ण करून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे बॅक साईड आपण उलटी करून ठेवलेली आहे. फ्रंट बाजू आपण खाली करून घेतलेली आहे ह्याची. आणि हे जे शिवलेलं आहे आपण फ्रंट साईड, तर ही दोन्हीही उलट्या बाजू एकमेकांना चिकटलेल्या. दोन्ही सुईची बाजू ही खाली आणि ही वर, अशा पद्धतीने. तर हे आता आपल्याला पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे. तर स्टिच करायचं म्हणजे काय की इथे डायरेक्ट आपण हुकची पट्टी लावून घ्यायची. ह्याच्यासाठी डबल टिपा मारत बसायच्या नाहीत. ठीक आहे. इथे आता आपण हुकची पट्टी आतमध्ये फोल्डवाली मारून घेऊयात. तर ही 2 इंचाची पट्टी मी काढलेली आहे. सो आपण ही आता लावून घेऊयात. माझं अंतर मी एवढंच सोडते नेहमी. अंतर जास्त अंतर मी सोडत नाही. कोण बराच वेळा अर्धा इंच मार्जिन सोडतं, पण मी शक्यतो पाव इंचच घेते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हुकची पट्टी जोडून घ्या छान अशी. हॅलो आणि आता दाबटप टिप टाकून घ्यायची आपल्याला इथे. तर अशा पद्धतीने आपली हुक पट्टी जोडून झालेली आहे. नंतर इथे आपण हात शिलाई करणार आहोत. इथे आपल्याला कफ लावायचे असल्यामुळे आपण डायरेक्ट टिप मारू शकत नाहीये, त्यामुळे आपण इथं हात शिलाई करायची. ठीक आहे. तर आता आपण ही साईड फक्त रिकामी सोडणार आहे खालची आपली हात शिलाईची. बाकी साईड आपण पूर्ण गोल राऊंड शिवून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण हे पूर्ण स्टिच करून घेतलंय, म्हणजेच अस्तर एकमेकांना जोडून घेतलेलं आहे. हो का. ही आपली एक साईड शिवून झालेली आहे, अस्तर जोडून झालंय. आता ही सेकंड साईड आहे, ही लुकची साईड आहे. आता ह्याला आपण इथं लुकसाठी पट्टी जोडून घेणार आहोत. तर लुकची पट्टी मी बॅक साईडने लावते. बॅक साईडने असं करत असते नेहमीच. आता प्रत्येकाची आपापली सवय असते एक कुठलीही काम करण्याची, तशीच माझी पण आहे. ठीक आहे.
तर हे लूपची पट्टी लावून घेते मी. हे झालं. नंतर हे पट्टी फोल्ड केलेली आहे, याला दाबटीप टाकून घेते. आणि ह्याला आता असं करून इथे थोडंसं 1/2 इंच करून इथे टिप मारून घेते. तर हे आपलं तयार झालंय. आता इथून आपण मगाशी सांगितलं तसं फक्त ही बाजू आपण ओपन ठेवणार आहोत. हे बाकीचं शिवून घेतोय सगळं दाबटीप टाकून. तर आपल्या ह्या दोन्हीही साईड जोडून झालेले आहेत. तर आपण इथं हुक लूपची बाजू एकमेकांवर ठेवून बघणार आहोत गळा किती झालाय तो, आणि मग इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. इथे मार्किंग करून मग आपण सरळ आपण कटिंग करून घ्यायचं. अशा पद्धतीने. ठीक आहे. तर हे पाहू शकता तुम्ही आपली हुक आणि लूपची पट्टी आता बरोबर झालेली आहे. मग आता इथे आपल्याला आधी पॅड टाकून घ्यायचे, नंतर इथं हातशिलाईची पट्टी लावायची आणि वरती गळा करताना आता हे गळ्याचं फिनिशिंग येणारच आहे आपलं. ठीक आहे. तर आता आपण पॅड लावून घेऊयात. मी हे पॅड वापरते कारण की आमचे जवळच्या दुकानात हेच भेटतात. फक्त 36चे आहेत हे. आता तुम्ही म्हणाल काय म्हणतात ते 32चा ब्लाऊज आहे आणि एवढे मोठे पॅड का? तर विषय काय आहे, जेव्हा चेस्ट छोटी असते तेव्हा आपल्याला पॅड त्याचे एक साईज मोठे घ्यावे लागतात त्याच्यामध्ये ते कव्हर होण्यासाठी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे खून करून घ्यायची. बघू शकता तुम्ही. आणि इथे पण. तर आता इथे विषय कसा आहे, आपण मगाशी इथे आतमध्ये खून करून घेतलेली आहे ब्लाऊजला. तर आता हे असंच ठेवायचं आणि हा पॅड असा मधून आपल्याला वाकडा करायचा, म्हणजे इकडच्या उलटी बाजू त्याची खाली गेली पाहिजे चढाची. मग जिथे आपण मगाशी इथे खून केलेली आहे बघा, आपण ट्रायंगल करून घेतला होता, ते दिसतोय का तुम्हाला इथे? तर इथे आता हा पॅड ठेवायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने. हा जो गोल्ड टिप रेड टिपका आहे पिंक कलरचा तो इथे ठेवायचा. आणि इथे आपल्याला तुम्हाला शक्य असेल तर टिप मारा, नाही तर मग सुईनी 2-3 टाके मारले तरी चालतात. तर मी आता इथं फक्त टिप मारून घेणार आहे. जास्त नाही मारून घ्यायची, फक्त एवढा कोपराच मारून घ्यायचा आपल्याला. टिप हे पाही अशी टिप मारली, एवढ्याच अंतरावर मी मारलेली आहे, जास्त काही मारलेली नाही आहे. ठीक आहे. मग हे पुन्हा असं फोल्ड करायचं आहे आणि मग हे पुन्हा आपल्याला आत घालून घ्यायचं आहे. जे आपण मगाशी जोडलं नव्हतं ना ते आपलं पॅड इथपर्यंत आलंय शिलाईच्या मार्जिन पर्यंत. जर आपण ही टिप जर शिलाई मारून घेतली असती तर मग हे आपलं पॅड सरकलं असतं. त्यामुळे आपण मगाशी तिथं जागा सोडलेली आहे, जेणेकरून आपली हातशिलाई नंतर होऊन जाईल तिथे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे आपलं पॅड व्यवस्थित असं बसलेलं आहे. तुम्ही आतून पण फिनिशिंग बघा आणि बाहेरून पण बघा. ठीक आहे. आणि हे जे थोडंसं दिसतंय तर ते आपण प्रेस केल्यानंतर सगळं निघून जाणार आहे. आणि इथे आपल्याला हातशिलाई करायची. आता सेकंड पार्ट पण असंच करून घ्यायचं आपल्याला. ही जी खूण आहे, आपण हे पॅड असं पलटी मारलं
आणि मग हे इथे ठेवायचं आहे असं आतल्या साईडला इथे. आणि आपण जस्ट एक 2-4 टाक्यांची टिप मारून घेणार आहोत. बघू शकता हे पण आपलं पॅड जोडून झालेलं आहे. हे पण अशा पद्धतीने बसलेलं आहे. हे कापड आपण एका साईडला करून घ्यायचंय कुठे पण, आणि थोडंसं नखाने प्रेस करायचंय असं. तर आता आपण इथं हातशिलाईची पट्टी लावून घ्यायची. जशी आपण हुकलूकची पट्टी लावतो तसंच आहे सेम. ही पट्टी आपण जवळजवळ 2 इंचाची काढलेली आहे. 1 इंचाचं आपण त्याच्यात हातशिलाईसाठी घेणार आहोत. अशा पद्धतीने वरच्या साईडने ती आपल्याला जोडायची. शक्यतो जोडताना इथे तुम्ही दोन्ही कापड धरून टिप मारून घ्या, किंवा तुमचा जर शिवणाचा अंदाज असेल तर डायरेक्ट टिप मारली तरी चालेल. पण तुमच्याकडून कापड निसटायची भीती असेल तर मग इथे अगोदर टिप मारून घ्या, नंतर ही पट्टी जोडा. आता माझं हे रोजचंच काम आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. मगाशी आपला दोरा सटकला होता, सो आपण टिप मारली पण खाली धागा चाला नव्हता. ही साईड आपल्याला हातशिलाई करायची, त्यामुळे ही इकडे फोल्ड करून घ्या. इथे पण आपण एकत्र करून घ्या हे कापड. आणि आता ह्याला दाबटीप टाकून घ्या. इथे पण टीप नाही बसली, ही पण टीप थोडी मारून घेते मी. आता हे बघू शकता, हे आपण फोल्ड केलं, हे पण फोल्ड केलं, तर मग ह्याच्यावर हे ठेवल्यावर हे पहा आपलं हुकलूकची पट्टी बरोबर आलेली आहे. तर आता आपण फ्रंट आणि बॅक जोडून घेऊया. आपण मगाशी बॅक साईड जोडून घेतली होती, फक्त आतली दाबटीप टाकली होती. आता बाहेरून दाबटीप मारून आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेऊया. एवढा मोठा गळा आहे बघा, किती मोठा गळा दिसतोय हा. 1 वीथ आणि प्लस अर्धी वीथ. चला, प्रत्येकाची चॉईस असते, त्याबद्दल आपण काहीच बोलू शकत नाही. घालणाऱ्याला काही प्रॉब्लेम नाही तर करणाऱ्याला का असावं, बरोबर आहे ना. ही हातशिलाई आपण जेव्हा ही टिप मारतो ना, ही उसवून घ्यायची नाही, ही मारलेलीच ठेवायची आणि सेंटरला मारायची. कारण की गळा जेव्हा आपण पायपिंग लावतो
त्यावेळेस ती पायपिंग हे कापड ताणतं आणि पायपिंग पण ताणते, पण शिलाई मारल्यामुळं काय होतं, हे कापड जर असं आकसलेलं राहतं, त्यामुळं आपली पायपिंग पण जास्त पसरत नाही आणि त्याच्याने गळा पण जास्त ब्रॉड होत नाही. त्याच्यामुळं गळायची भीती बऱ्यापैकी कमी असते. आणि पायपिंग करताना पण मी दाखवेल तुम्हाला. पायपिंग आपल्याला ओढून करायची पूर्णपणे. ठीक आहे. इथे थोडीशी गुढी येते. आता हे कट करून घ्यायचं. तर आपलं हे अस्तर जोडून झालेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीने ही टिप आहे. तर आता ही बॅक साईड, फ्रंट साईड खाली ठेवायची आपल्याला आणि ह्याची पण ह्याची फ्रंट साईड खाली आणि ह्याची फ्रंट साईड वर. मग इथं सुलट्या बाजूने आपल्याला टिप मारून घ्यायची दोन्ही साईडला अशी, शोल्डर जोडायच्या वेळेस. आणि इथनं हा आपल्याला फिनिशिंगसाठी हा विषय, बाकी काय नाही. तुम्ही रेग्युलर सुद्धा दोन्ही कापड भरून टिप मारू शकता. पण इथे छान दिसतं, दोरं वगैरे आलेलं दिसत नाही म्हणून. जस्ट नॉर्मल मी तिरकसं घेतलंय, एक रेषेच्या बरोबरीने. इकडनं पण तसंच. तर आता विषय असा आहे की ही फ्रंट साईड आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हे दोन्ही कमरेच्या बाजू, फ्रंट आणि बॅक, एकमेकांना जोडायचं आहे. आणि इथे काखेचे इथं बघायचं आहे, इथे 2 इंच पकडा असं, आणि नंतर वरती इकडे बघा. हे दोन्ही कापड बरोबर आहेत का ते चेक करा. आता आपलं आहे बऱ्यापैकी म्हणजे जस्ट आहेच आहे. आणि तसंच इकडचं पण चेक करा. ही बाजू पण चेक करा. हिच्यामध्ये फरक आलाय जास्तीचा, हे पहा. तर आपल्याला हे सेम करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर ब्लाऊज शिवताना तुम्हाला माहितीच आहे, फ्रंटचा मोंडा वेगळा आणि बॅकचा मोंडा वेगळा घेतात. पण आपण मगाशी सेम घेतला होता. जस्ट ज्यांनी जुना व्हिडिओ बघितला त्यांना हे माहिती आहे. इथं आपण पाऊण इंचाचं जवळजवळ गॅप घेतला होता, कारण की इथली चुनी कट होण्यासाठी. तर इथे आपण अजिबात कसल्याच प्रकारचा आकार दिला नव्हता. तर दोन्ही साईडच्या फ्रंट आपण आता इकडे घ्यायच्यात. जर तुम्हाला ह्या ब्लाऊजची लिंक हवी असेल, कसा कटिंग केलं, तर त्याची लिंक खाली दिलेलीच आहे मी, ती तुम्ही घेऊ शकता आणि पूर्ण व्हिडिओ बघू शकता. तर हे आपल्याला जस्ट थोडंसं शेपमध्ये पाव इंचच कापायचं आहे, जास्त कापायचं नाही आहे. ओके. हे पण आपण हा आकार देऊन घेतलाय, जे वाकडं तिकडं झालं होतं तो आकार आपण फक्त देऊन घेतलेला आहे फिनिशिंगमध्ये. हे पहा, दिसतंय. तर आता हे झालेलं आहे पूर्ण आपलं. आता पायपिंग आणि बाहेर राहिलेली आपली, तर ते करूयात आता आपण.
ही आपली बाही आहे मगाशी जोडलेली. मग ते आपण असं करून घ्यायचंय. दोन्ही इकडे उतारे, इकडे पण उतारे. आपण सरळ बाजू एकमेकांशी जुळतो. इथे पण टिप मारून आपण नंतर पलटी मारून घेणार आहेत. अशा पद्धतीने दोन्ही बाह्यांना असंच आपण टिप मारायची आणि नंतर सरळ करून इथे दाबटीप मारून घ्यायची. टिप मारून झाली, आता दाबटीप टाकायची इथे. आता अशी दाबटीप मारून झालेली. आता आपण अशी सुलट कपडा धरून दाबटीप टाकणार आहोत. तर आपलं हे बाहीचं फिनिशिंग झालंय. खालच्या साईडला आपण दाबटीप टाकून घेतलेली आहे. आता इथे जर असं कापड कमी पडते तर इथं आपण थोडं जॉईंट देऊन घेऊया. नंतर बाही लावताना पुन्हा प्रॉब्लेम येतो बऱ्याच वेळा. मग ते सुई काढा, मशीन काढा, ते सगळंच प्रॉब्लेम होतो. त्यामुळं मग आधी तिथे जॉईंट देऊन दोन्ही जॉईंट लागेल. इकडे पण देऊन घेतले. अशा पद्धतीनं आता ही बाही आपण वरतून जोडून घेऊया. ठीक आहे. तर हे जोडून घेऊया. त्याचप्रमाणे इकडची बाही पण आपण जोडून घेऊया. अस्तर आणि कापड. हे दोन्ही पण फ्रंट साइड एकमेकांना जुळवून घ्या. अशा पद्धतीनं हे कट करून घ्या जेवढं तुम्हाला म्हणजे जास्तीचं वाटतंय तेवढं. इकडचं पण कट करून घेऊया. हे आपण एकसारखा आकार देऊन झालाय. तर मग दोन्ही बाही आपण ह्याचं फिनिशिंग बघायचं आहे. आता हे दोन्ही पण मगाशी आपण कमरेचा भाग जसा बघितला होता एकसारखा आहे का तसा आता हा पण बघून घ्यायचा. थोडासा कट मारलाय मी असं. इथे पण थोडंसं आहे. हे पण आपण सेम करून घेतलंय बघा. तर हे आपलं छान जोडून झाले. तर आपण आता बाही लावून घेऊया. म्हणजे पायपिंग लावायला आपण मग फिनिशिंग झालं की झालं. तर आता हे आपण जे असतं हे शोल्डर जोडलेलं ते बॅक साईडला करायचं. जर आपल्याला प्रेसपट्टी लावायची असेल, आपला ब्लाऊज जर बिना पॅडेड असेल तर इथं प्रेसपट्टी पण आपल्याला घ्यावी लागते. पण आता हा पॅडेड ब्लाऊज आहे त्यामुळे तो नाही आहे. ठीक आहे. तर आता ज्या ब्लाऊजचा उतार, हा उतार जिकडच्या साईडला आहे तिकडे ती बाही येणार. आता ह्याचा उतार घेतला तर ही बाजू बॅकची वरती येईल. सो ही बाही ह्याची नाही आहे. आता ह्याचा उतार आपल्याला ह्या साईडला पाहिजे. ह्या उतार इकडे आला फ्रंट साईडला. अशा पद्धतीने मधून मी नेहमी बाही लावते. मी साईडनं बाही लावत नाही.
हलक्या हाताने पूर्ण कापड आपल्याला राऊंड करून घ्यायचं. हे का असं आपली फिनिशिंगमध्ये बाही तयार आहे. प्रेस केलं हे फिनिशिंग होऊन जातं पूर्ण. अशा पद्धतीने थोडंसं नख मारून घ्या इथे, म्हणजे हे पूर्ण निघून जाईल. हे गेलं आलं. तर हे पण आता आपण तसंच जोडायचं आहे. मग असं ही बॅक साईड आपली शोल्डरची पट्टी बॅक साईडला घ्यायची, ह्याचा मध्य, आणि आता इथून आपण शिवतोय. त्या पद्धतीने ही पण आपली बाही आता जोडून झालेली आहे दुसरी पण. तर तुम्हाला एक सांगायचं आहे की आपण जे कटिंग मगाशी केलं होतं, मगाशी म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये, त्या कटिंगमध्ये आणि ह्या ब्लाऊजच्या स्टिचिंगमध्ये 1% कुठेही बदल केलेला नाही आहे. जसा ब्लाऊज तो कापला होता तसाच मी इथे येऊन स्टिच करते आहे. फक्त त्याच्या आपण कोणत्या पट्ट्या, हातशिलाईची पट्टी आणि पायपिंगची पट्टी ही आता तुमच्यासमोरच मी मगाशी पण काढल्या, आणि आता पायपिंगची पट्टी पण मी तुमच्यासमोरच काढणार आहे. सो ह्याच्यात आपण कुठल्याही प्रकारचं काटछाट किंवा छुपं एडिटिंग केलेलं नाही आहे. तर हे पहा आपलं उरलेलं कापड आहे. हा गळ्याचा भाग मगाशी बघितलेलाच आहे तो. तर ह्याच्या क्रॉस पट्ट्या काढायच्या. तुम्हाला तर माहितीच आहे, आपण सरळ पट्टी काढत नाही, नेहमी क्रॉस पट्टी काढतो. ठीक आहे. तर आपल्याला याची नॉड पण करायची, त्याच्यासाठी पण आपल्याला क्रॉस पट्ट्याच लागतील, त्यामुळे जास्त क्रॉस पट्ट्या कापते मी. तर आता सारखंच कटकट करायला नको, म्हणून ही सोपी पद्धत आहे. एक तिरकी रेष मारून घ्यायची, त्याच्यानंतर हे फोल्ड असं करायचं, जितकं पाहिजे तितकं छोटं फोल्ड करून घ्या असं. आणि आता एकसारख्या पट्ट्या कापा तुम्हाला हव्या तितक्या, एकाच कटमध्ये. जस्ट 1 2 3 आणि 4. ठीक आहे. तर हे बघू शकता आपली एकदम सरळ पट्टी आलेली आहे. हे राहू दे, हे छोटं होतं, हे लागतच नाही आपल्याला. हे पण आणि हे पण. ठीक आहे. तर ह्या पट्ट्या आपण जोडून घ्यायच्यात अशा पद्धतीने. इथून जवळून, जास्त जवळून कापू नका, सिल्कचा कपडा असल्यामुळे ते सटकतं कापड. हे पण इथं जरासा नख मारून घ्या. ठीक आहे. इथे आपलं कापड क्रॉस झालंय जरा, मग हे आपण इथे करून घेतलंय. तर आता हा लुकची बाजू आहे, तर मग इथे आपण असं एकदम एवढंसंच अंतर घ्यायचं आहे आपल्याला, जास्त अंतर घ्यायचं नाही. आता आपल्याला ही जी गळपट्टी आहे ना, ती जराशी ताणून घ्यायची. अशा पद्धतीने ओढायची आहे. जरा कुठपर्यंत ओढायची आपल्याला, हा गळा आपल्याला कव्हर करायचा आहे एक वीतभर, शोल्डरच्या अलीकड आणि पलीकड. जितकं होईल तितकं शोल्डर जोडताना आपल्याला ही पट्टी गळ्याची ताणून घ्यायची आहे.
काळजी करू नका, तिथे काही चुनी वगैरे दिसत नाही. तर ह्या गोल राऊंड मध्ये पण आपल्याला तसंच काहीसं करायचंय. इथे पण आपल्याला ताणून घ्यायचंय जरासं. गोल शेप आपला एकदम छान बसेल अशा पद्धतीने. आता पुन्हा गळ्याची बाजू आली. आता तिथे परत आपण थोडंसं ताणून घेऊयात. तर हा आपला गळा आता कवर होईल एवढी टिप मारून झाली की. तर हे आपलं पूर्ण झालेलं आहे. तर आता जस्ट आपण हे दोरे वगैरे सगळे कटिंग करून घेणार आहोत एकसारखं. अशा पद्धतीने. तर आता आपण इथं हे पहा पायपिंगसाठी बघा तुम्ही, इथून आपण हे थोडंसं फोल्ड केलंय आणि त्यानंतर हे पूर्ण आपण असं आतमध्ये करून घेतलंय पूर्णपणे. ठीक आहे. तर इथून ह्या खाचेतून बरोबर आपल्याला टिप मारायची आता. हे पण अशा पद्धतीने. इथं आपलं थोडंसं सटकलंय ते आपण सुईने पॅक करूयात. बाकी बघू शकतो हे फिनिशिंग. हे पण तर आपली रुंदी आहे ह्याची कशाची कमरेची, ती आहे 29 इंच. तर आता आपण इथं 29 इंच करून घ्यायचं. खुणा करून घ्यायच्यात पूर्ण फिटिंगच्या. इथे टक्स आपल्याला 1-1 इंचचे टाकायचे, ते नंतर टाकायचे शेवटी. तर आता 15-15 30, तर 15 इंच तर 30 चिकन आहे आपली कंबर 29ची आहे. तर आता इथं आपण 15.5 इंच आपण इकडे हे घेतोय, सॉरी 16 इंचचा आपण कंबर घेतोय. म्हणजे 2 इंच आपले टक्समध्ये जातील. म्हणजे राहील किती 14. 14 आणि 14 28. 7.5 आणि 7.5 15 होतात. ठीक आहे. असं करून आपण पुढचं 7.5चं घेणार आहोत. आणि हा 1-1 इंच आपला टक्समध्ये. ठीक आहे. ठीक आहे. 7.5. तर आता आपण बाकीचं फिटिंग आपण डायरेक्ट ब्लाऊजवरूनच घेणार आहोत, बाहीचं आणि चेस्टचं. ठीक आहे.
बाहीचं माप बघू शकता तुम्ही. हे पहा इथे इथे मी पण केलेली आहे बाहीची. आणि हा आहे छातीचा घेर. तर ते पण आपण पहिल्या हुकच्या इथून धरतोय ते काखेत धरायचं इथेपर्यंत. हे पहा अशा पद्धतीने मापाचा ब्लाऊज आहे. आणि हे जे आहे हे नंतरच्या टिपा मारलेल्या आहेत क्लायंटच्या. तर ते आपण आता हे मार्जिन आपल्याला घातल्यानंतरच कळेल क्लायंटने, तोपर्यंत कळणार नाही आहे. ठीक आहे. आणि आता हा माझा असा टर्च आणि हा पॉईंट आपल्याला असं जोडून घ्यायचा आहे इथे. हे पहा दिसतोय इथे आणि इथे जस्ट आपण आरपार केलेलं आहे. इथे पॅक पकडून घ्यायचंय. जर इथे एखादी चुनी असेल ना आपली तर ती त्याच्यात ॲडजस्ट होऊन जाते. रामनवमीचा उत्सव चालू आहे आमच्याकडे, त्याचा आवाज येतोय सगळा. हा अशा पद्धतीने आपल्या टिपा आलेल्या आहेत. इथे छोटीशी चून झाली, तिला मी सांगते. हे पण थोडंसं असं स्क्रोल केलं की झालं. इस्त्री केलं की ही चुनी पण गायब होणार आहे आपली. हे पण इथे थोडंसं दिसतंय, ते पण असं ताणून केलं की गायब झालं. ठीक आहे. आता तिकडची साईड पण आपण तशीच करून घेऊया. इकडची पण आपण हाताची साईड आणि ही फ्रंटची साईड बघू शकतो. ठीक आहे. हे पण इथे ना आपण असं एकाला एक जोडून घ्यायचं इथे. आणि आता पुन्हा इथे पण मगाशी जसं जोडलंय तसंच. अशा पद्धतीने आपलं 99% काम झालेलं आहे. तर आता आपण याचं
टक्स बघूयात. आपण हुकच्या साईडला हुकचं धरलंय, डायरेक्ट ब्लाऊजच मापून बघते आता मी. हे बघा, आपलं एवढं कापड शिल्लक राहत आहे बरोबर. तर हे आपले 1-1 इंचाचे टक्स होणार आहे, जसं मगाशी आपण बोललो. हे पहा 2 इंच कापड बरोबर तयार राहिलेलं आहे आपलं. तर ह्याचे आपण टक्स टाकून घेऊया. हे पहा इथे मगाच्या खुणा आहेत आपल्या केलेल्या. चला, तर अशा पद्धतीने आपला ब्लाऊज झालाय. आता इथे थोडंसं राहिले, हे आपण हाताने स्टिच करून घेणार आहोत हुक लावायच्या वेळेस. तर हा ब्लाऊज मी तुम्हाला फायनल फिनिशिंग दाखवते आता. फिनिशिंग बघा तुम्ही. हे जे तुम्हाला हुकच्या तिथलं मगाशी मी सांगितलं ते हे काखेच्या तिथलं इकडच्या साईडचं पण बघू शकता. हे पण बरोबर हे 4 टोकं एकमेकात आलेली आहेत. हे झालं. हे आतलं फिनिशिंग बघू शकता, जो की मी तुमच्या इथे आपल्याला हात शिलाई करायची, इथे पण हात शिलाई करायची. तर बघू शकता, कालचा आपण शिवलेला ब्लाऊज हा पूर्ण तयार झालेला आहे. फिनिशिंग पण बघू शकता तुम्ही. हुक वगैरे लावलेत आपण सगळे. तर मग हातशिलाई केली इथे. जे थोडंसं आपलं पायपिंगच्या साईडला थोडंसं निघल्यासारखं झालं होतं ते पण आपण पॅक केलं आहे. तर अशा पद्धतीने ह्याचं फिनिशिंग आलं आहे छान. आणि हा पहा, आपण काखेमध्ये जे एकत्र करून घेतलं होतं ते हा भाग, पुन्हा हा पण. हे पहा, जसं 4ही बाजू एकाच कोपऱ्यातून गेल्यात असं प्रकारचं आलेलं आहे. तर सुंदर झालं आहे ब्लाऊज. नॉड लावायची राहिलेली आहे, पण ती नॉड आता ठरवायची घातल्यानंतर लावावी लागेल की नाही. शक्यतो नाहीच लावावी लागणार. अशा पद्धतीने हे आपलं फिनिशिंग झालं आहे. आणि हा गळा पण बघू शकता तुम्ही किती मोठा आहे. फक्त 1.5-2 इंचाची ही आपली पट्टी आहे. ठीक आहे. तर हे आपलं छान जोडून झालेलं आहे. आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? काही माहिती भेटली का? तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. ठीक आहे. तर चला, भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओमध्ये. जर मी काही शिवलं तर नक्कीच त्याचे व्हिडिओ टाकेल. ठीक आहे. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.